दिवसेंदिवस सोन्याच्या बाजारामध्ये उच्चांक पाहायला मिळत आहे। सध्या आपण मुंबादेवीमधल्या सोने बाजारामध्ये आहोत। आता आपण बघू शकता कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे सोने खरेदीसाठी आणि या विषयासाठीच अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आता सोने बाजार तज्ञ कुमार जैन साहेब आहेत। जैन साहेब, काय सांगाल, सोन्यामध्ये वाढ होत आहे आणि 1 लाखापर्यंत जाईल का सोनं? आज सोनं ऑल टाइम हाय झाला आहे। 90,000चा भाव आलेला आहे आणि GST विलून 51,500चा भाव झाला आहे। ते एक ऑल टाइम हाय एवढा मोठा भाव झाला आहे की ते लोकांना सरप्राईज झाली आहे की 87 भाव होता आणि त्याच्यावरती भाव आता 90,000 झाला आहे। हे डेफिनेटली टाइम झाला तरी 1 लाख रुपये होणार, भाव वाढून चांदीचा 1.25 लाख होणार आणि सोन्याचा 1 लाख होणार। पण या मागचं नक्की कारण काय आहे की एवढा भाव वाढतोय? आता याचं मेन मुख्य कारण टॅरिफ वॉर आहे। अमेरिकाने जे टॅरिफ वॉर लावला आहे, जे टॅरिफ लावली आहे सोन्याच्या दागिन्यावरती, त्याच्यातून भाव वाढते आणि त्याचा फेड रेटचा इंटरेस्ट आहे ते बी नाही होणार तसं डिक्लेअर केलं आज। काय फेड रेटचा इंटरेस्ट वाढून कमी इकॉनॉमी कमी झाली होती, भाव कमी झाला असता, पण ते तसं नाही, उलटा झाला आहे। जैन साहेब, एवढा भाव असून देखील आपल्या लोकांचा प्रतिसाद दिसत आहे, काय सांगाल या संदर्भात? लोक अजून खरेदी करतात। लोक असं बघा, ग्राहक बघा, लोकांना असं त्यांच्याकडे घरी पडलेलं आहे ते सोनं घेऊन येतात आणि एक्सचेंज करून जातात। काय हे लग्नाचं सीजन आहे, मोठा लग्न सीजन आहे, करीबन 80,000 लग्न बाकी राहिले आणि 2 महिन्यात 80,000 लग्न होणार। मग लग्नाचा आपल्याला दागिने हवेच, तर मग ते त्याचं घरीचं सोनं एक्सचेंज करून चेंज करून घेतात। म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट आहात की 1 लाखापर्यंत सोनं हे नक्की जाणार आणि कधीपर्यंत जाऊ शकतं? हे महिना, आता आजपासून महिना मोजून घ्या, तेवढा टाईम। हे होते आपल्याबरोबर कुमार जैन साहेब, यांनी विश्वास दर्शवला आहे की या महिनाभरातच सोनं हे 1 लाख पार जाऊ शकतं। कॅमेरामन दीपेश महाजन सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।